महासंघाचा 10वा अधिवेशन इथे होतो आहे। ओबीसी महासंघाच्या बरोबर आणि ओबीसी चळवळीमध्ये मी काम करणारा कार्यकर्ता आहे। ओबीसीचे प्रश्न अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत आणि ओबीसी समाज म्हणून एकत्र येण्यासाठी जी अजून पुन्हा आम्हाला खूप काम आणि श्रम करावे लागणार आहे। काय झालंय की ताकदीनं ओबीसी समाज एकत्र येत नाही तोपर्यंत ह्या समाजाची जात बघू नका, तर ह्या समाजाकडे समाज म्हणून बघितलं पाहिजे, ओबीसी कॅटेगरी म्हणून बघितली पाहिजे, तर प्रश्न सुटतील। आणि पंतप्रधान महोदयांनी घोषणा केली, पण ते इम्प्लिमेंट कधी होणार, त्या कास्ट वाईज किंवा ते सेन्सस होणार आहे तसं तर सेन्सस दर 10 वर्षांनी केलाच जातो। 2011 मध्ये सुद्धा सेन्सस केला गेला, पण ते नंतर सरकार बदलला आणि ते आकडे काही पुढे आले नाही, त्याला अनेक कारणं दिल्या गेले, चुका काढल्या गेल्या। पण हे सेन्ससच्या मागे एक राजकीय दबाव होता असं मी मानतो आणि तो दबाव विरोधी पक्षांनी तयार केला आणि पंतप्रधानांनी त्याला मान्यता दिली। अर्थात यात श्रेयवादाची लढाई नाही, पण ते कधी करणार आणि ते त्या जनगणनेमध्ये काय निकष असणार याची कुठेही स्पष्टता नाही। म्हणून आमची मागणी अशी होती की ही जनगणना SC ST OBC विजेंटी आपला अल्पसंख्याक आणि अदर अशीची जनगणना व्हावी ओबीसींची। त्यामध्ये तुम्ही जर प्रत्येक जातीची जनगणना करायला लागलात तर ओबीसीमध्ये आपसात प्रचंड मोठा भांडण निर्माण होईल। म्हणून आमच्या ओबीसी कॅटेगरीची जनगणना व्हावी आणि ओबीसीची संख्या ठरावी आणि संख्येप्रमाणे केंद्र सरकारने त्याला निधी द्यावा, राज्य सरकारने निधी द्यावा, सरकार कुणाचंही असू दे। ही भूमिका जर आपण मानून याला यशस्वी होऊ शकलो तर मात्र ओबीसीच्या भल्याच्या काही गोष्टी होतील। अद्यापही ओबीसी आयोगाला संविधानिक दर्जा दिला, पण केंद्राने अजूनही ओबीसीचं स्वतंत्र खातं निर्माण करू शकले नाही। काही राज्यामध्ये झाले, ते झाले म्हणजे राजकीय आणि सामाजिक संस्थांच्या दबावापोटी काही ठिकाणी झाले, पण ओबीसीचे देशाचे पंतप्रधान आमचे नरेंद्र मोदीजी ओबीसी आहे, म्हणून त्यांच्याकडे सुद्धा या अधिवेशनाचा एक ठराव घेऊन मागणी आमची असणार होती। पण मुख्यमंत्री नव्हते आणि ते आयोगाचे अध्यक्षही नव्हते उपस्थित आमच्या भाषणाच्या वेळेस। त्यामुळे केंद्र सरकारने लगेच जर तुम्ही ओबीसीच्या हिताचं काम करत असाल तर सर्वप्रथम ओबीसीचं स्वतंत्र मंत्रालय केंद्र सरकारने करावं आणि ओबीसीच्या व्यक्तींना त्याचं मंत्रालय द्यावं, जेणेकरून ओबीसीचा बजेटमधला वाटा स्पष्ट दिसेल आणि ओबीसीच्या हितासाठी ते मंत्रालय पूर्णपणे काम करताना तुम्हाला दिसेल। अशा मागण्यांसाठी या अधिवेशनाचा नक्की फायदा होईल। आज इथे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे येऊन गेले, ते आयोगाचे अध्यक्ष पण होते, मला सत्तेसाठी ते पहिले भाषण केले। भाषण आमचं व्हायची गरज होती, कारण आम्ही मागणारे आहोत, मागणाऱ्यांचं भाषण नंतर आणि देणाऱ्यांचं भाषण अगोदर झालं, तर त्यामुळं ठीक आहे। आता त्यांना काही जायची घाई होती, मुख्यमंत्री असतात, व्यस्त असतात, आम्ही काय त्यावर फार काही कमेंट्स करणार नाही। पण एक लक्षात घ्या, अशा अधिवेशनाच्या माध्यमातून ओबीसी एकत्र येतो आणि ओबीसी समाज म्हणजे जातपात धर्माच्या आमच्या जातपातीच्या पलीकडे येऊन एकत्र येऊन आपल्या हक्कासाठी लढण्यास बळ मिळतो, ही फलश्रुती या अधिवेशनाची आहे असं मी मानतो। मी मुख्यमंत्र्यांचं भाषण ऐकलं, टार्गेट केलंय, तर ज्यावेळेस असं वक्तव्य त्यांच्याकडून आलं तर टार्गेट करणारे त्यांचा रोख कदाचित मराठा समाजाकडे असेल। ओबीसीसाठी जो लढतो ओबीसी कशाला टार्गेट केला, आम्ही तर कोणालाच टार्गेट केलेलं नाही। मी तर राज्यामध्ये
ओबीसीच्या चळवळीला पुन्हा जिवंत रूप देणारा भुजबळ साहेबांनंतर चळवळ थांबली होती. मी मंत्री झाल्यानंतर त्याला ताकद देऊन ती चळवळ पुन्हा जिवंत करणारा मी आहे. मराठवाड्यामध्ये जे काही विभाजन झालं मतांचं आणि त्यातून जो काही फायदा काही राजकीय पक्षांना झाला असेल, पण एक सांगतो की महाराष्ट्रातलं राजकारण सत्तेमध्ये बसणारी तीनही मंडळी सगळ्या कॅटेगरीला वाटून घेण्यासाठी प्लॅनिंग करून आहे. आणि कोणी मराठ्याला वाटून घेतो आमचा म्हणतो, तर कोणी ओबीसीला आमचा म्हणतो. त्यामुळं ओबीसी समाजाने ठरवायचं आहे की कोण आपला आहे, हे ओबीसी समाज ठरवेल. नाही, असं आहे की आम्ही राजकीय आहोत. आम्ही जर पदाशिवाय आणि सत्तेशिवाय ओबीसीच्या बरोबर आहोत तर आमचा राजकीय फायदा नाही, हे त्याचं उत्तर आहे. नाही, हे एक ॲप तयार केला गेला. या ॲपच्या माध्यमातून नवीन मोटरसायकल बरोबर जुन्या मोटरसायकलांना अडवून त्या ॲपच्या माध्यमातून त्याला ट्रॅप केलं जातं, त्याला पकडलं जातं आणि त्याच्याकडून जे काही चार्ज लावला जातो परिवहन विभागाचं ते त्या ॲपकडे जातं, त्या ॲपच्या खात्यात जातं आणि त्या ॲपच्या खात्यात गेल्यानंतर त्याच्यात झालेला पैसा हा ते मंत्री इव्हेंटसाठी स्वतःच्या इव्हेंटसाठी वापरतात. ही माहिती आमच्याकडे आलेली आहे. म्हणजे राज्य सरकार कंगाल झालेलं आहे, भिकारी झालेला आहे. आता हे नवीन उद्योग शोधतायत मंत्री आणि नवीन उद्योग शोधून त्यामधून हा पैसा गोळा करायचा आणि आपल्या इव्हेंटसाठी वापरायचा. कदाचित मुख्यमंत्र्यांनी सांगितलं असेल की तुम्हाला इव्हेंटसाठी पैसे मिळणार नाहीत, त्यामुळं असे ॲप वगैरे तयार या लोकांनी सुरुवात केली असावी. अजितदादांच्याकडे होता. अण्णासाहेब पाटलांना जर 8,000 कोटी द्याल आणि ओबीसी मंडळाला 500 कोटी देणार नाही, मग मुख्यमंत्र्यांची भूमिका काय? आज क्लिअर आहे, इथे मंचावर बोलतो आहे, आम्हाला 300 मिळतात, त्यांना 800 मिळतात. त्यांचे हॉस्टेल अद्यावत झालेत, आमच्या हॉस्टेलमध्ये अजून सुविधा नाहीत, CCTV कॅमेरे नाहीत. परवा ओबीसीच्या मुलीच्या याच्यामध्ये गुंड घुसलेत, पोरींचा विनयभंग केला. ही सुविधा अभावी आहे, मग कुठे आमच्याकडे लक्ष? त्यामुळं आता दादा आणि भाऊ आणि भाई, तर दादा ते तिकडे बघताय, तर भाऊनी त्या दादांकडून थोड्या वेळेसाठी चाबी घ्यावी आणि आपण खोलून ओबीसीला द्यावी. नागपूरच्या भाऊनं बारामतीच्या दादाकडून चाबी घ्यावी आणि थोडी तरी चाबीतला त्या तिजोरीतलं काढून ओबीसीला द्यावं. युतीचा निर्णय दोघे जण एकत्र येण्यासाठी दोघांच्या मध्ये तिसरा कशाला पाहिजे, हे त्यांचं म्हणणं आहे. त्यानंतर दोघे भाऊ एकत्र आल्यानंतर मग जो प्रश्न येईल त्यावर आम्ही चर्चा करू. पण असं आहे की ते दोघे भाऊ एकत्र येत आहेत तर अनेकांच्या पोटात खूप दुखत आहे, अनेकांना अपचन होत आहे. ही दोघ्या भावांची युती फार जड जात आहे. त्यामुळे आम्ही स्वागत करतो, दोन भाऊ एकत्र येत आहेत मराठीसाठी, मराठी अस्मितेसाठी, मराठी भाषेसाठी, महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी येत असतील तर आम्हाला आनंद आहे. आणि त्या दोन भावांना एकत्र आल्यानंतर तर त्यांचा काही प्रस्ताव आला की आम्ही दोघेच लढतो, तर मग आमचा विषय. अद्याप तशी भूमिका कुठेही झालेली नाही आणि त्यांनी तशी भूमिका कुठे घेतलेली नाही. पण या संदर्भात आम्ही दिल्लीशी चर्चा करू. ऐका, दिल्लीशी आम्ही चर्चा करू की जर यांची भूमिका दोन स्वतंत्र लढायची, आमची भूमिका काय आहे. कारण हे बघा, मध्यंतरी मराठी भाषेचा वाद उचलून नंतर जो काही JR बदलण्याचा किंवा नंतर काही शासनाने निर्णय घेतला, हा मुद्दाम दोन मराठी आणि हिंदी भाषिकामध्ये वाद करण्याचा किंवा झगडा लावण्याचा मूळ या सरकारचा उद्देश होता. सरकारच्या इशाऱ्यावर ते झालं. तुम्ही का निर्णय घेतलात, का त्यावेळी JR काढलात,
ते काढला नसता तर वाद आला नसता मराठी आणि हिंदी. पण हे नक्की करून त्यातून मतांचं ध्रुवीकरण करायचं आणि मतांची पोळी शेकायची, हे सगळं प्लॅनिंग होतं. आता या संदर्भातली जर उद्धवजींची भूमिका आहे की आम्ही दोन भाऊ निर्णय करू, पण त्यांनी असं म्हटलं नाही की आम्ही महाराष्ट्रात आघाडी राहणार नाही. पण आमची भूमिका अशी ठरली पक्षाची, ते सांगतो आपल्याला, की आम्ही स्थानिक पातळीवर आघाडी करायची की नाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये, नगर परिषदा, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये, हे आम्ही स्थानिक पातळीवर सोडतो आहे. स्थानिकच्या नेतृत्वाने तो निर्णय घ्यायचा आहे. तिथली परिस्थिती पाहून, राजकीय, सामाजिक जे काही परिस्थिती आहे ती परिस्थिती पाहून तो निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळे आमची राज्य पातळीवर अशा युतीच्या संदर्भात कुठेही स्पष्टता आम्ही दिलेली नाही. असू देत ना, जर त्यांचा सूर तसा आहे की नाही यावर अजून काय आपल्याला स्पष्ट भूमिका घेता येणार नाही. पण असेल तरी आता कुठे विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुका आहेत, त्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्याच आहेत. त्यामुळे लोकल बॉडीजमध्ये ते दोघे भाऊ एकत्र लढत असतील तर आमचा त्याला विरोध असण्याचं काही कारण नाही. आम्ही स्वतंत्र लढू, त्यांची भूमिका तशी असेल तर. नाही, इंडिया आघाडीच्या संदर्भात अटी शर्ती आहेत की नाही ते मी सांगू शकणार नाही, कारण लोकसभेसाठी ते इंडिया आघाडी होती. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी झाली, ती विधानसभेसाठी झाली. स्थानिक पातळीवरच्या निवडणुकीसाठी अशी कुठल्या आघाडीची चर्चा नाही. त्यामुळं त्यांच्या बोलण्याचा अर्थ शब्दशः मला काढता येणार नाही आणि त्यावर भाष्य करता येणार. त्या संदर्भातला निर्णय हायकमांड घेईल, तो निर्णय आमचा नसणार आहे. भाषिकवाद, प्रांतीयवाद, हे राष्ट्रीय पक्षांच्या भूमिकेच्या संदर्भात जे काही निर्णय असतात, शिवसेनेशी आमची आघाडी झाली ना, नाही झाली असं नाही, त्यांच्या भूमिकेमध्ये काही प्रमाणात बदल झाला, ते माहील झालेत. अशी काही भूमिका ज्यावेळेस ठरते बघा, ज्याच्या राज्याला तो भाषावाद आहेच. कर्नाटकामध्ये झाला तर कन्नडचा वाद आहे, बेळगावपासून अजूनही मराठी आणि कन्नडचा वाद शिगेला पोहोचला होता. असं नाही की त्यामुळे काही तिथल्या स्थानिक काही लोकांनी आघाड्या केल्या नाहीत, युती केल्या नाही. तो कुठल्यापर्यंत त्याचा चर्चेनंतर हायकमांडबरोबर, दिल्लीच्या आमच्या नेतृत्वाबरोबर चर्चा करू आणि नंतर आम्हाला त्या संदर्भातली भूमिका मांडता येईल असं माझं मत आहे. यस, हे बघा, ते काहीच देऊ शकत नाहीत आणि ही योजना ओढून ताडून जिल्हा परिषद, नगरपालिकापर्यंत चालवतील. कोऱ्या कागदावर लिहून देतो, स्टॅम्प पेपरवर लिहून देतो. ही योजना या सगळ्या निवडणुका झाल्याबरोबर हे सरकार बंद करेल. फक्त हे लॉलीपॉप होता मतं घेण्यासाठी. नाकारलेल्या लोकांना लाडक्या बहिणीमुळे स्वीकारलं असं जो भास निर्माण झाला तो यांच्या कर्तृत्वानं झालेला नाही, तर ते 1,500 रुपये महिना लाडक्या बहिणींना देऊन फसवणूक केल्यामुळे झालेला आहे. सरकारच्या कर्तृत्वाने हे सरकार सत्तेवर आलेलं नाही. 10 लोकांपैकी 8 लोक या सरकारला शिव्या घालत होत्या. आता शेतकरी कर्जातून मुक्त झालेला नाही, शेतकरी शिव्या घालतोय. MSP मिळत नाही. मागच्या वेळेस 3,500 रुपयांनी, 4,500 रुपयांनी सोयाबीन विकला लोकांनी. लोकांच्या तोंडात माती घालाल तर तुमच्या तोंडामध्ये काय साखर पडणार आहे काय? तुमच्या तोंडामध्ये माती पडेल ना उद्या, आणि ते लोक तयार आहेत यांच्या तोंडात माती भरायला. त्यामुळं हे लाडकी बहीण वगैरे आहे हे केवळ आता निवडणुकीपर्यंत आहे. निवडणूक संपली, जिल्हा परिषद, महानगरपालिका, लाडकी बहीण विसरली. हे शेवटची राखी आहे. हां, त्यामुळं शेतकरी खाजगी कर्ज घेतील, सावकारी कर्जाच्या बहुपाशामध्ये शेतकरी मरेल आणि शेतकऱ्यांच्या सरणावर पुन्हा हे अश्रुढाळीसाठी जातील आणि सांगतील की आम्ही शेतकऱ्याच्या बशियावरून खोटं बोललो. शेतकऱ्यांच्या मरणाची वाट बघत बसतील. तू मर, त्याच्यावर आम्हाला नवीन काहीतरी करून राजकारण करता येईल. 700 शेतकऱ्यांचा जीव घेणारे पापीच आहे ते, कुठले पुण्यवान आहे. त्यामुळे यांच्याकडून ती अपेक्षा बाळगणं